गडिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी महेश सलवादे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब घुगरे, रियाज जमादार यांची निवड करण्यात आली आहे। नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी महेश तुर्बत मठ सभेच्या अध्यक्षस्थानी होते। मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी नूतन सदस्यांचं स्वागत केलं। प्रशासनाच्या वतीनं त्यांनी पहिल्या सभेत नूतन नगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांना शुभेच्छा देत सभागृहाच्या कामकाजाची माहिती दिली। गडिंग्लजच्या उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून महेश सलवादे यांचा अर्ज तर विरोधी गटाकडून नितीन देसाई यांचा अर्ज दाखल करण्यात आला। महेश सलवादे यांना रश्मीराज देसाई यांनी सूचक तर बसवराज खणगावे यांनी अनुमोदन दिलं। तसंच नितीन देसाई यांना बीना कुराडे यांनी सूचक तर अनिता खोत यांनी अनुमोदन दिलं। या पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आलं। यावेळी देसाई यांना 5 तर सलवादे यांना 18 मतं मिळाल्यानं सलवादे हे 13 मतांनी विजयी झाले। निवडीनंतर प्रतिक्रिया देताना महेश सलवादे यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पद मिळाल्याचं सांगितलं। गडिंग्लजच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू। शहरातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला जाईल। सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास सलवादे यांनी व्यक्त केला। निवडीनंतर विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरी यांनी गडिंग्लजच्या विकासामध्ये आम्ही सोबत असल्याचं स्पष्ट केलं। तर गडिंग्लजच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया। शहर विकासाची आणि समन्वयाची परंपरा सर्वांनी पाळूया असं आवाहन केलं। अमर मांगले, शबनम सय्यद, संतोष चिकोडे या नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त केलं। सायंकाळी 5 वाजता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये बाळासाहेब घुगरे आणि रियाज जमादार यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली। पहिल्या सभेमध्ये विरोधकांनी संख्याबळ कमी असतानाही उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करत एकतर्फी कारभार होऊ देणार नसल्याचा इशारा दिला। निवडीनंतर सलवादे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला।